नमस्कार, मी तानाजी सर. सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची सुरुवात आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. तरी पण महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांनी अजूनही अर्ज केलेला नाहीये. मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की पटदिशी आपण जो जिल्हा निवडलेला आहे तो योग्यच असावा. अशा पद्धतीने आपण पटदिशी अर्ज करावा. आणि त्यानंतर बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की सर फॉर्मची दिनांक वाढवून भेटेल का, अजून काय आम्हाला काय थोडेफार दिवस भेटतील का. मुळात सर्वप्रथम त्यांनी आपल्याला 30 दिवसाची मुदतच दिलेली आहे. अजून वाढवून भेटेल का किंवा नाही भेटेल का ही प्रशासनावरती अवलंबून आहे. परंतु तुम्ही त्या संभ्रमात न पडता जो आपण जिल्हा निवडलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करा. आणि बरीच मुलं आता अशाही एक विचारात आहेत की सर टोकन आयडी आणि पेमेंटची आयडी किंवा पेमेंटचा नंबर, तर आम्हाला आमच्या मित्रांचा ग्रुप आहे तर आम्हाला एकत्रित ग्राउंड आम्ही येऊ शकतं का आमचं, मग आम्हाला पेमेंट सोबत करायचं का. मी सांगतो ह्या वर्षी जो तुमचा टोकन आयडी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ग्राउंडला बोलवलं जाईल. पेमेंटच्या टोकन आयडी वरती बोलवतील का न बोलवतील याच्यावरती न विचार करता जो तुमचा टोकन आयडी आहे, जो तुम्ही फॉर्म भरत आहात त्यावरती तुम्हाला बोलवलं जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. दुसरं अजून एक असा मुद्दा आहे की सर ग्राउंड कधी होणार आहे, बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत. आता सध्या आपण बघतोय की सध्या निवडणुकीचा धूमधडाका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे एक कमीत कमी अजून एक 2 महिन्याचा कालावधी आपल्याला ग्राउंडसाठी सापडेल. म्हणजे फॉर्म सबमिट झाल्यापासून, फॉर्मची डेट क्लोज झाल्यापासून तिथून पुढे आपल्याला 2 महिन्याचा कालावधी भेटेल. त्याच्यामध्ये ज्या मुलांना ग्राउंडची जास्त गरज आहे त्यांनी ग्राउंडकडे लक्ष ठेवा. ज्या मुलांना अभ्यासाची जास्त गरज आहे त्यांनी अभ्यासाकडे लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये दुसरा एक अजून एक असा एक मुद्दा आहे याच्यामध्ये की फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच काय अडचणी येत आहेत. कुणाला त्यांचं मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नाहीये किंवा कुणाला एखाद्या चुकीचं काय त्याच्यामध्ये फील केलं जातं, चुकीचं काय त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. तरी कुणीही घाबरू नका. जर त्याच्यामध्ये काही चुकीचा डोमिसाईल नंबर पडला, नॉन क्रिमिलियर नंबर पडला, कास्ट सर्टिफिकेटचा जरी तुमचा चुकीचा नंबर पडला तर अजिबात घाबरू नका. तो फॉर्म जसा तसं तुम्ही रिजेक्ट करा आणि दुसरा फॉर्म भरा. परंतु गोंधळात कुणीही राहू नका. पटदिशी सर्वांनी फॉर्म भरा. भेटूया लवकरच. जय हिंद.